रामकृष्ण हरी मंडळी. तर सर्वप्रथम आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुरु म्हणजे आपले पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील, आणि आईवडील पहिले गुरु असतात. त्याच्यामुळं आपण ज्यांच्यामुळं आपल्याला ह्या जगात यायला भेटलं आहे त्यांचे चांगले संस्कार, ते पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील, आणि तिथून पुढं बाकी सर्व गुरु. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. तर पहा, मी आज पक्ष्यांच्या शेडमधली माहिती देणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तर आज आपल्या पक्षाला येऊन झालेलं आहे 11 दिवस. आपला पक्ष आज 11 दिवसाचा झालेला आहे. तर जागा वाढवायचं काम चाललेलं आहे. तर आम्ही आज जागा पण वाढवून घेतलेली आहे. म्हणजे काल परवाच वाढलं होती, इकडं बोर्डिंगच्या बाहेर काढला होता, पण आज पूर्ण इकडं जास्त घेतली ना, अजून थोडा राहिला आहे पूर्ण शेडमध्ये पक्षी सोडायला. तर जागा वाढवताना काय काळजी घ्यायची, तर जागा वाढवायच्या वेळेस आपली जी पहिली खराब झालेली तुस आहे ती ह्या तुसमध्ये मिक्स करायची, म्हणजे पक्षी जास्त धावपळ करत नाही. पळायला पण त्यांना, म्हणजे पळला तरी बी असं तुस टाकलेली असल्या व्यवस्थित राहतो, नाहीतर मग नुसता जास्त पळतो. त्याच्यामुळं तिकडली तुस इकडे टाकायची यामध्ये मिक्स करून, आणि थोडा लिंबाचा पाला वगैरे, लिंबाचा पाला किंवा मीठ असं काहीतरी टाकत राहायचं. तर आम्ही लिंबाचा पाला पण टाकला होता, म्हणजे जास्त तुस उकरत नाही पक्षी आणि व्यवस्थित पक्षी राहतो. तर अशा प्रकारे आम्ही जागा देताना अशी काळजी घेतो. आता मला भांडी स्वच्छ करायची, तर भांडे आम्ही रोजच स्वच्छ करतो. तर 2 टाईम आम्ही ही भांडी धुवून घेतो. तर आपल्याला स्वच्छ करायचे असेल तर एक वेळेस जरी पाणी आपण बदलून घेतलं तरी चालतं, पण एक वेळेस आपल्याला पूर्ण ते स्वच्छ करूनच घ्यावं लागतं ना. तर मी कशी स्वच्छ करते तुम्हाला सांगते. तर आमच्या आवचं आणि आमच्या संग्रामचं चाललंय खाद्य टाकायचं काम. तर पहा, आमचा संग्राम जो आहे तो भरपूर असं काम करतो. आता आमच्या आवडीने त्याला गुणी काढून दिली की ते पूर्ण गोण्यामधलं खाद्य त्यांना काढून देतो आणि ते नेऊन टाकतात. तर आहो तिकडं खाद्य टाकूस तर ते पूर्ण बकेटीत असं भरून घेतो आणि त्यांना मदत करतो. आणि दीदी मला पाणीचे भांडे वगैरे स्वच्छ करायला मदत करते. तर आम्ही असे सगळे मिळून जुळून काम करतो, त्याच्यामुळे आमचं काम पटकन होतं. आणि कुठल्याही गोष्टी सगळ्याचा सपोर्ट असला तर कुठलीही गोष्ट होते. तर पहा, आता आमच्या संग्रामचं चाललंय खाद्य काढून द्यायचं काम. आणि आजच नाही तर तो रोज तेवढं खाद्य जेवढं लागतं तेवढं काढून देतो. शाळेतून आले की त्याचं आधी डेली रुटीन असतं तेवढं की ते खाद्य काढून द्यायचं, शेडमध्ये मदत करायची. नंतर हातपाय तोंड धुवून अभ्यासाला बसतात. आमचे मुलं भरपूर असं मदत करतात आम्हाला. आमचे दोन्ही पण मुलं खूपच मदत करतात. तर हे पहा, तुम्हाला दाखवते आम्ही त्यात लिंबाचा पाला वगैरे टाकलेला आहे. अशा प्रकारे लिंबाचा पाला पण टाकायचा की लिंबाचा पाला टाकला की म्हणजे पक्षी जास्त पळत नाही, आणि म्हणजे तूस असा उकरत नाही. तूस उकरायल्यावर पक्षी तूस खाल्ल्यावर त्यांच्या हृदयास तूस जाऊन बसल्यावर मग ते पक्षी मरतो. त्याच्यामुळे असा लिंबाचा पाला टाकायचा, म्हणजे कडू पाण्याने ते उकरीत नाही ते. तर अशा प्रकारे काळजी घ्यायची जास्त. तर आता भांडे स्वच्छ करायचे. भांडे स्वच्छ मी कशाने करते, आणि आपण सारखे भांडे स्वच्छ केले म्हणजे पक्ष्याला पण जास्त आजारी पडत नाही. तर नाहीतर पाणी बदलायचं म्हणून बदलायचं, सारखं पाणी ओतून द्यायचं आणि त्याच भांड्यात त्याला चिकटपणा, पक्ष्याच्या तोंडातली लाळ त्याच्यात पडते, आणि मग चिकटपणाने एकमेकाच्या लाळीने त्यांना इन्फेक्शन होतं आणि पक्षी जास्त आजारी पडतो. त्याच्यामुळं आम्ही अशा प्रकारे भांडे स्वच्छ करून घेतो. तर पहा, आहोत आता खाद्य टाकायचं काम चाललंय माझं. चाललं तर भांडे स्वच्छ करायचं काम, लगेच औषधं टाकून द्यायचे. आम्ही सगळे असे पटकन एकजुटीने कामं करतो, म्हणून पटकन कामं होतात आमची. आणि सगळ्यांनी असं एकजुटीने काम केलंच पाहिजे, एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे, म्हणजे कसं कुठल्याही गोष्टी आपल्याला जास्त जण अवघड वाटत नाही. तर पहा, तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे आम्ही भांडे धुवून काढतो. तर ही जी नेट आहे आपल्या घरी, आपण नेट आणतो. तर असं कॅरी बॅग दुसरं काही पण आणण्यापेक्षा परत ती घासणी जरी आणली तर घासणी त्याला क्रॅश पडू शकतात भांड्याला, मग ती खराब होते भांडे. त्याच्यामुळं मग घासणीसुद्धा नाही आणायची. आणि नंतर कॅरी बॅगनी कसं असं ती मऊ असते, त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित निघत नाही. तर हे नेटला थोडा असा खरबुडपणा पण असतो. त्याच्यामुळे मी घरून आपल्या दरवेळेस मी दुसरं नेट आणते नवीन. तर ते नेट आणून मी चांगलं धुवून घेतलं आहे आधी. तर नेट आणायचं, धुयचं, आणि अशा प्रकारे घडी मारून घ्यायची. जास्त मोठं असेल तर घडी मारायची अशी व्यवस्थित, आणि घडी मारली की म्हणजे ते हातात पण असं व्यवस्थित बसतं. आणि ते नेटच्या कपड्याने व्यवस्थित असं भांडं धुवून घ्यायचं, म्हणजे जास्त घाण पण होत नाही. असं पूर्ण भांडं वरून असं बाजूनी पण धुवून निघतं, खूप छान असं भांडं निघतं त्याने. अशा प्रकारे मी भांडं धुवून घेते. आणि हे असं धुवून घेतलं की जी त्याचा चिकटपणा आहे
असं चिकटपणा ते सगळं निघून जातं आणि भांडं पूर्ण असं नवीन दिसायला लागतं. त्याच्यामुळं मी अशा प्रकारे भांडं धुवून घेते आणि परत ते पाणी टाकून देऊन असं त्याला पाणी येतं ना, परत असं पाणी काढून घ्यायचं. आणि पहा आता किती छान आणि असं पक्ष्यांना पण इन्फेक्शन कसलंच होणार नाही. अशा प्रकारे भांडे धुवून घ्यायचे व्यवस्थित. आणि हे रोजच मी असं करते, आमचं हे डेली रुटीन आहे. जितकी आपण पक्ष्याची काळजी घेऊ तितकं चांगलंच आहे. तर अशा प्रकारे भांडे धुवून घ्यायचे रोज. तर हे झालं भांडे धुण्याची माहिती. तर कसं प्रत्येक गोष्ट म्हणजे बारकाईने पाहिली नाही तर करायचं म्हणून पटकन करून जायचं त्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळे व्यवस्थितपणा हा सगळ्यात चांगलं. म्हणजे जितके आपण घरात आपण स्वतः खायला प्यायला जशी व्यवस्थितपणा काळजी स्वच्छता घेतो तशी यांना पण जितकी स्वच्छता व्यवस्थित काळजी घेतली तितकं चांगलं असतं. मग तितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला पण शिक लागतो. तर पहा आता तिकडे एक गाळा राहिलेला आहे. तर तिकडं आम्ही पक्षी नंतर आता 2 दिवसांनी सोडणार आहेत. तर तिकडं पण आता ही इकडली खराब झालेली तूस तिकडं मिक्स करणार आहेत. परत त्याच्यात कोरडी तूस टाकणार आहेत. थोडीसुद्धा आणि तूस रोजचे रोज हलवून घेतो आम्ही. तर रोज तूस हलवून घेतली की जास्त म्हणजे घाण पण होत नाही. खालून जास्त ओलावा झाला की पक्ष्याला सर्दी होण्याची जास्त चान्सेस असते. सर्दी होते, परत त्यांना जुलाब पण होतात, सर्दी पण होतात. त्याच्यामुळं आम्ही जास्त तूस हलवून घेतो. जास्त तूस हलवून घेतली की मग सुकी तूस असली की पक्षी चांगला फ्रेश राहतो. त्याच्यामुळे आम्ही तूस लवकरच हलवून घेतो. वातावरण पाहून जर सकाळ जास्त थंडी वगैरे असली तर पडदे लवकर खाली करत नाही, तर थोडेफार करतो तो. आणि मग थोडे नंतर ऊन पडलं की पडदे खाली करून तूस हलवून घेतो. अशा प्रकारे तूस हलवून घ्यायची आणि रोज तूस हलायची म्हणजे जास्त पक्षाला इन्फेक्शन होत नाही. तर ह्या ज्या थाळ्या आहेत तर ह्या थाळ्या मी अजून काढल्या नाही. तर आता पावसाचे दिवस असल्यामुळे मग जास्त सर्दी वगैरे पाऊस पडल्यावर होती म्हणून आता पडदे वगैरे हे साहित्य काढली बोर्डिंग. पण थाळ्या नाही काढल्या. जर वातावरण अचानक चेंज झालं, पाऊस आला तर आपण थाळ्या लावून थोडी हीट पण देऊ शकतो त्यांना जास्त गार वातावरण असल्यावर. त्याच्यामुळं जास्त वातावरण गार असल्यावर हे करतो आम्ही. तर पहा आता आमच्या शेजारचा एक छोटा मुलगा आहे. इथं आम्हाला सगळ्याला कोणालाच वास येत नाही, पण तो पहा आलाय तर तिकडे बाजूलाच आहे. तर पहा कसं शर्ट तोंडा लावून आलाय. तशा प्रकारे तो इथं आलं की आणि घरून लगेच चला कोंबड्यावाल्याकडे असं करतो. घरून जायला तर लय असतं आणि पाहता लगेच. आम्हाला आता कोणालाच वास येत नाही. आमच्या शेजारी इतक्या वास आहेत, कोणालाच वास येत नाही, त्याला वास येतोय. तर अशा प्रकारे तो पहा कसा वास येत आहे, कसं कळतंय त्याला. आणि भरपूर असा हुशार आहे तो, त्याला लगेच वास येते. पहा शर्ट लावलाय त्याने, लगेच शर्ट वरती करून वास येतोय म्हणून तसं करतो. लय त्याला कळतं. आणि कसं जास्त तूस वगैरे हलितो त्याच्यामुळे वास पण येत नाही. पण तो लगेच शेड दिसलं की लगेच म्हणतो की वास येतोय, आम्हाला वास येतोय. वास येण्यासाठी पण आपण जास्त काळजी घेतल्यावर वास पण येत नाही पक्ष्याला. तर वाऱ्याने जास्त थाळ्या आहेत पण पडत नाही. तर आम्ही व्यवस्थित बांधून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे थाळ्या काय पडल्या नाही तर काही नाही व्यवस्थित. आणि त्याला हिटसाठी बल्ब पण लावलेले येतं. आणि हे पाहता आम्ही तिकडे जो छोटा पक्षी काढलाय ते पण तुम्हाला दाखवते. कारण थोडा वीक असतो, थोड्या दिवसात थोडा म्हणजे त्यांना कॅल्शियम कमी पडलेलं असतं. त्याच्यामुळे थोडा तो असा अपंग झाल्यासारखा लंगडा होतो. तर त्याला जर व्यवस्थित कॅल्शियम दिलं तर ते पक्षी पूर्ण सेट होऊन जातो परत चांगला. तर हे पहा ते छोटा असं थोडा लंगडा व्हायला लागला की त्यांना आम्ही लगेच साईडच्या भांड्यात छोट्या भांड्यात वेगळंच कॅल्शियम वगैरे सगळं व्यवस्थित देतो. त्याच्यामुळे ते लवकर कवर होऊन जातात, तर चांगले होतात. नाहीतर मग त्यातच राहून मग ती पक्षी मोठी होतात आणि हे होत नाही. त्याच्यामुळे यांना अशी पटकन साईडला जागा द्यायची. आता पहा आपला पक्षी 11 दिवसाचा झाला आहे, तोपर्यंत आम्ही यांना काल परवा जागा देऊन ठेवलेली आहे. म्हणजे लगेच त्यांना इकडं औषधं वगैरे व्यवस्थित भेटतात. तरी इकडंसुद्धा आमची एवढा एक गाळा मोकळा असतो तर त्यात आपलं सगळं भरपूर असं सामान असतं. तर तिकडं पण आपण स्वच्छता सगळी व्यवस्थित असते आपली. सगळं जिथं असतं म्हणजे कसं जास्त राडा पण नको आपण. नाही तर जास्त येतो जातो आपले पक्षी असतात त्याच्यामुळे जास्त आहे हे नकोच त्याचं राडा. अशा प्रकारे आम्ही काळजी घेतो पक्षीची. भरपूर असं नुसतं वातावरण होतंय पावसाचं पण पाऊस येत नाही म्हणून आम्ही थाळ्या तशाच ठेवल्या. जर अचानक पाऊस आला तर पक्षाला पण जास्त गार वाटेल म्हणून थाळ्या आपल्या असल्या म्हणजे कधी. पहा आमच्या दुधूबाईच्या गुलाबाला तर भरपूर मस्त असं गुलाबाचं फुल पण आले आणि खूप छान दिसते. खूप छान असं फुलं आले आणि आमचे झाडं पण आता छान झाले. तर आमच्या शेजारी इथं आम्ही जो भुईमूग होता
तो पण गवत काढून घेतलाय. तर व्यवस्थित असा भुईमुग आलेला आहे आपला. आणि कसं पाऊस नाही तरी बी आपण शेतात काम करायचं सोडलेलं नाही. आशा मोठी असती, त्याच्यामुळं आम्ही सगळे जिथले तिथं कामं करतोय. तर अशा प्रकारे आम्ही व्यवस्थित सगळी शेडमधली काळजी घेतो. त्याच्यामुळं तुम्हाला सांगितलं मी कशी भांडी वगैरे स्वच्छ करते. तर अशा प्रकारे भांडी स्वच्छ केले की पक्षाला इन्फेक्शन होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तच आपल्या पोल्ट्रीविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त तुम्हाला माहिती मिळून जाईल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.